नमस्कार. मी उद्योजक होणारच या कार्यक्रमाच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना मला आजच्या कार्यक्रमाच्या शीर्षकात थोडासा बदल सुचवावासा वाटतो. मला असं वाटतं की आजच्या भागाचं शीर्षक आहे मी उद्योजिका होणारच. एक स्त्री म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये किती विविध भूमिका पार पाडत असतो. म्हणजे कधी आपण कुणाची मुलगी असतो, कधी बहीण, कधी आई, कधी पत्नी. या सगळ्या भूमिकांमधून वावरत असताना स्वतःचं अस्तित्व जपणं स्त्रीला शक्य होतं का? आणि तिच्या आसपासची मंडळी काय विचार करत असतात? शेवटी आपण स्त्री आहोत याचं भान आपल्याला कायम दिलं जातं. आणि म्हणून स्त्री जरी शिकली, सुशिक्षित झाली तरी तिने काय करावं? तिने नोकरी करावी. म्हणजे महिन्याच्या शेवटी ठराविक पगार निश्चितपणे मिळतो, कामाच्या वेळा निश्चित असतात. एकंदरच उद्योगाकडे स्त्रीनी वळणं याला फार पोषक वातावरण अलीकडच्या काळातही आपल्याला कुटुंबांमधून बघायला मिळत नाही. आणि म्हणूनच उद्योजिकांचं महत्त्व, यशस्वी उद्योजिकांचं मोल हे नक्कीच अनमोल आहे. आज अशाच एक यशस्वी उद्योजिका आपल्याबरोबर आहेत. अर्थात हा कार्यक्रम बघत असणाऱ्या आमच्या पुरुष मित्रांनी सुद्धा त्यांच्या कहाणीतून बोध घ्याव्या अशा त्या समर्थ उद्योजक आहेत, हेही मला आवर्जून सांगावंसं वाटतं. स्वागत करूया पूर्णिमा शिरीषकर यांचं. नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी आत्ता जसं म्हटलं की एक स्त्री उद्योजिका म्हणून ओळख घडवणं हे एक आव्हान नेहमीच असतं. आणि त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून, एक उद्योजक म्हणून समर्थपणे उभं राहणं हेही आव्हान असतं. हे दुहेरी आव्हान पेलत असताना तुम्ही जे प्रॉडक्ट घेऊन आलात ते म्हणजे डे टू डे प्रॉफिट. आणि स्त्रीला प्रत्येक दिवशी बचत करण्याची सवय असते, पण हा नफा करण्याची सवय, एक नवीन विचार तुम्ही मांडलात. तो कुठून सुरू झाला? डे टू डे प्रॉफिटची खरी सुरुवात तर घरातूनच झाली. कारण शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर प्रत्येकाचं असतं की आपण कुठे सर्व्हिस करणं. पण सर्व्हिस करण्याच्या आधीच लग्न झालं माझं. म्हणजे सर्व्हिस करण्याच्या आधीच लग्न झालं. त्यामुळे सर्व्हिस हा प्रकार कधी आयुष्यात आलाच नाही. आणि खरं मुळात पाहायला गेलं तर करायचंही नव्हतं. विजनच तसं नव्हतं की सर्व्हिस करावी वगैरे. म्हणून काहीतरी व्यवसायच करायचा हा आधीपासूनच ठरलं होतं. कारण ज्या कॉलेजांमधून मी शिकत होते तिथे जो बॅकग्राऊंड जो होता तर तिथे गुजराती, मारवाडी हा जास्त करून बॅकग्राऊंड होता. आणि ते लोक नेहमी व्यवसायाचाच विषय आणि तो विषय तिथे असायचा. त्यामुळे ते सतत कानावरती शब्द पडायचे की व्यवसाय करायचा. पण घरचं असं काही वातावरण नव्हतं की व्यवसाय करावा, किंवा कोणीच त्या पिढीमधलं नव्हतं की व्यवसाय दृष्टिकोन निर्माण करणार. पण जेव्हा शिक्षण कंप्लीट झालं, लग्न झालं आणि लग्नानंतर काहीतरी करण्याची इच्छा होती. तर व्यवसाय तर नोकरी तर करायची नव्हती. कारण 8 तास ड्युटी करणार कसं? कारण जसं लग्न झालं तशा हळूहळू जबाबदाऱ्या वाढल्या, कुटुंब वाढत गेलं. आणि मग कुटुंबातून वेळ काढून नोकरी करणं हे तर कधीच शक्य नव्हतं. आणि 8 तास ड्युटी करणं तेही तितकं शक्य नव्हतं. तर मग स्वतःलाच एक प्रश्न विचारला. कारण खूप असं वाटत होतं की आपण काहीतरी करावं, पण नक्की काय करावं हा प्रश्न मी जेव्हा स्वतःलाच विचारला की मला नक्की काय करायचंय. तर एकतर महत्वाचं होतं की घरातलं इन्कम सोर्स. जर माझ्याकडे एक्स्ट्रा इन्कम जर असेल तर मी नक्की काय काय करू शकेन हा प्रश्न मी मध्ये स्वतःलाच विचारला. पण एक्स्ट्रा इन्कम साठी घरातलं एकच इन्कम पुरेसं नव्हतं. बरोबर. किंवा मिस्टर हे 12 तास ड्युटीपेक्षा आणखी जास्त ड्युटी करणारे नव्हते. बरोबर. कारण एक कॅपॅसिटी असते सर्व्हिस करण्याची. पण तर मग असं काहीतरी मला करायचं होतं की जेणेकरून घरातला एक एक्स्ट्रा इन्कम वाढेल आणि तुम्हालाही घराबाहेर पडावं लागणार ते. आणि स्वतःचा इन्कम सोर्स झाल्यामुळे आपल्याला ज्या आवडणाऱ्या गोष्टींवरती पण आपल्याला फोकस करता येईल. तर हा प्रवास सुरू असताना वेगवेगळ्या गोष्टींवरती रिसर्च आधी केला की नक्की मला काय करायचं आहे आणि मला कशा पद्धतीने मला घर सांभाळून मला माझा व्यवसाय देखील करता येईल. आणि मग अशा पद्धतीने प्रवास सुरू झाला. आणि ऑनलाईन ट्रेडिंग हा प्लॅटफॉर्म माझ्या डोळ्यासमोर आला. तर ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण पाहिलं, मी प्रवास केला, रिसर्च केला आणि त्यातून मी जाणून घेतलं की हा असा बिझनेस आहे की जिथे मला स्वतःलाही वेळ देऊ शकेन आणि हा व्यवसाय करत असताना देखील मी माझ्या फॅमिलीला देखील वेळ देऊ शकेन. बरोबर. आणि माझ्या मुलांकडेही माझं लक्ष लागेल. तर मग अशा पद्धतीने ऑनलाईन ट्रेडिंग हा प्लॅटफॉर्म डोळ्यासमोर आला. त्याचा पूर्णपणे अभ्यास आधी जाणून घेतला की नक्की कशा पद्धतीने आपण घर बसल्या आपण ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय घेऊन येऊ शकतो. आणि मंथ ऑफ एंडिंगला जे काय आपल्याला इन्कम हवंय ते आपण कशा पद्धतीने जनरेट करू शकतो. तर अशा पद्धतीने हा प्रवास सुरू असतानाच वेगवेगळ्या उपक्रमांना मी तिथे उपस्थिती दिली, वेगवेगळे प्रशिक्षण मी घेतले.
आणि कळलं की अभ्यास आणि मेहनत ह्याच्या पलीकडे आपल्याला आणखीन जर विश्व गाठायचा असेल आणि किंवा आपलं जर पोटेन्शियल आपल्याला जर तयार करायचं असेल तर नक्कीच आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे आवर्जून वेगवेगळे जे प्रशिक्षण होतात, वेगवेगळे कार्यक्रम होतात, त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थिती देऊन त्यातून आपण काय शिकलो आणि त्यातून म्हणजे स्वतःला अपडेट अपडेट करणं गरजेचंच होतं. कारण कुटुंब जरी मोठं होत गेलं तरी पण त्यातून बाहेर पडणं हे आपलीच जबाबदारी आहे आणि आपल्याला आपला वेळ काढणं तितकंच महत्वाचं आहे. नक्की. कारण आज एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून, एक सून म्हणून जेव्हा मी माझा रोल मी माझ्या घरामध्ये निभवत असते ते एक स्वतःचाही मला विचार करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि हा वेळ माझा मलाच काढणं फार महत्वाचं आहे. कारण माझ्यासाठी हा वेळ मीच काढू शकते. नक्की. आणि माझे जे काही व्हॅल्यूज आहेत किंवा मला जे काय हवंय, जे माझी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी मला स्वतःला उभं राहावं लागणार आहे. आणि पाहायला गेलं तर असं रेडीमेड कोणीच आपल्याला आणून देणारं नाही. त्यामुळे ती धावपळ असणार आहे किंवा तो जो रिसर्च असणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सातत्य ठेवणं आपल्याला स्वतःला गरजेचं आहे. आणि असं काहीतरी करायचं होतं, मग असं काय करायचं हा प्रश्न मी प्रत्येक वेळी स्वतःलाच विचारत गेले की आता ह्याच्या पुढे काय, हे झालं मग आता त्याच्यानंतर काय, म्हणजे नेक्स्ट काय आणि का. तर नेक्स्ट काय आणि का हा प्रश्न जेव्हा मी स्वतःलाच विचारत गेले तेव्हा उत्तरही तिथूनच मला मिळू लागली की आता ह्याच्यानंतर मला काय करायचंय, मग ह्याच्या पुढे मला काय करायचं आणि का करायचंय. बरोबर. तर एक स्वतःची आयडेंटिटी मला तयार करायची होती. कारण मोस्ट ऑफ जेव्हा बाबा ऑफिसवरून घरी येतात तेव्हा मुलं पहिल्यांदा बाबांना मिठी मारतात, पण आई जेव्हा बसलेली असतात किंवा ती किचन मधून बाहेर आले की इतकी कोणी मिठी मारायला येत नाही किंवा तिने काय आणलंय हे पुतुलने कोणी पाहतच नाही. तर एक असं वाटत होतं की जेव्हा मी बाहेरून येईन तेव्हा माझ्या मुलाने तशीच मला मिठी मारणं गरजेचं आहे आणि मी काय आणलेलं आहे तर तेही त्यांनी तितकंच पाहणं गरजेचं की आईने पण आपल्यासाठी काहीतरी वेगळं काहीतरी आणलेलं असेल. बरोबर. तर स्वतःची आयडेंटिटी बनवायचीच होती. घरात एक एक्स्ट्रा इन्कम देखील आणायचं होतं. आणि मला माझं जे शिक्षण कंप्लीट झालंय, मी ग्रॅज्युएशन नंतर मी LLB केलं, पण LLB मला पूर्णपणे करता नाही आलं. ती एक खंत होती. आणि बाकीचा माझा जो ग्रुप फ्रेंड सर्कल तो पुढे चाललेला आहे आणि मी आज संसारामध्ये अडकून आहे, मी काहीच करू शकत नाही, हे जे फ्रस्ट्रेशन होतं ह्या फ्रस्ट्रेशन मधून मला बाहेर पडायचं होतं. बरोबर. मी करू शकते आणि सगळ्या गोष्टी शक्य आहेत, तर त्याच्यासाठी मला स्वतःलाच घडवायचं आहे. बरोबर. तर मग हा प्रवास सुरू झाला. ऑनलाईन ट्रेडिंग हा प्लॅटफॉर्म माझ्या डोळ्यासमोर आला. मी पहिल्यांदा त्याचा अभ्यास केला, स्वतःचं ते अकाउंट ओपन केलं आणि पाहिलं की अभ्यास करत असताना ह्या सगळ्या गोष्टी पाहिलं की आपण जर तिथे जर वेळ दिलं, सातत्य दिलं तर आपण नक्कीच यश मिळवू शकतो. आणि अशा पद्धतीने मी बॉर्न टू विन सारख्या उपक्रमामध्ये मी सहभागी झाले. उद्योजक घडवणाऱ्या वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या सेमिनार्स मी अटेंड केले आणि अशा पद्धतीने हा प्रवास सुरू झाला. शेअर मार्केट हा कॉन्सेप्ट माझ्यासाठी खूप नवीन होता आणि शेअर मार्केट हा सट्टा आणि जुगार असतो हे आधीपासूनच डोक्यामध्ये होतं. पण सट्टा आणि जुगार असतो तर ह्या फील्डमध्ये गुजराती आणि मारवाडी लोक लीड करू शकतात, ट्रेडिंग करू शकतात, मग आपण का नाही करू शकणार. बरोबर. अभ्यासाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा पाहिलं की वेगवेगळे सेक्टर्स ह्या शेअर्स मार्केटमध्ये आपली मोठी गुंतवणूक करतात. मग हे जर डायरेक्टली करू शकतात तर मग आपण का नाही करू शकत. हा प्रत्येक वेळी प्रश्न हा का मी स्वतःला विचारत गेला आणि त्यातून मला उत्तरं मिळत गेली. प्रवास सुरू झाला. शेअर मार्केटमध्ये सातत्य ठेवलं. वेगवेगळ्या लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले. जे सक्सेसफुल लोक होते त्यांच्या स्वतः मी इंटरव्ह्यूज जाऊन घेतला की तुम्ही ह्याच्यामध्ये सक्सेसफुल कसे काय झाला, त्यांची मतं जाणून घेतली. आणि जे अनसक्सेसफुल होते म्हणजे मार्केट कोसळले, त्यांना फार मोठा नुकसान झालं, अशा लोकांना देखील जाऊन भेटले की तुम्हाला नक्की नुकसान का झालं, असं कोणती गोष्ट तुम्ही केलं ज्याच्यामुळे तुम्हाला लॉसेस बेअर करावे लागले. आणि प्रॉफिट आणि लॉस ह्या दोन्ही गोष्टीचा अभ्यास केला आणि त्यातून आपल्या स्वतःच्या स्ट्रॅटेजी मी तयार करायला सुरुवात केली. आणि मग प्रवास सुरू झाला. दिवसाला 100 रुपये कमवायचा. त्याच्यानंतर हळूहळू एक शून्य त्या 100 रुपयामध्ये मी ऍड करत गेले. अभ्यास सुरू केला. आणि मग जेव्हा मी पाहिलं की जेव्हा आपण संसार आपला थाटला जातो, कुटुंब वाढतं, त्यामुळे जबाबदारीही वाढतात आणि वेळ कमी मिळतो. पण हा वेळ आपण आपला काढू शकतो. तो कसा काढू शकतो त्याचं मॅनेजमेंट केलं, त्याचं प्रशिक्षण मी घेतलं. आणि आपल्यासारख्या असंख्य महिला आहेत हे मला मी केव्हा जाणून घेतलं जेव्हा मी वेगवेगळ्या सेमिनार्सला जाऊन स्वतः तिथे लेक्चर्स वगैरे द्यायचे. आणि ही संधी मला माझ्या आईचं व्यासपीठ आहे, सावित्रीबाई महिला विकास मंडळ,
ह्या आईचं हे विकास मंडळ जे आहे महिलांसाठी जे आहे, तर तिथे वेगवेगळ्या महिला यायच्या आपल्या वेगवेगळेच प्रॉब्लेम्स घेऊन आणि खूप चांगल्या घराण्यातल्या असायच्या. त्यांचं बचत गट देखील होतं, पण बचत गटामधून नक्की काय होते त्यांनाच समजत नव्हतं. मग अशा एका बचत गटाच्या वेळेला मी स्वतः तिथे जाऊन अटेंड केलं की नक्की काय ह्यांचा प्रकार तिथे जाणून तर घेऊया. आणि तर पाहिलं की उद्देश काही नाही, पण करण्याची काहीतरी इच्छा आहे. आणि म्हणून तिथे लेक्चर्स सुरू केले. आणि त्या लेक्चर्समधून मी जाणून घेतलं की इथे आपल्याला उभं राहण्यासाठी जर मार्गदर्शक हवे तर आपल्याला स्वतःलाच उभं राहणं गरजेचं आहे. हे आपल्याला पटवून देणं तितकंच महत्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने माझं जेव्हा मी जाणून घेतलं वेगवेगळ्या महिलांचे प्रॉब्लेम्स, तेव्हा कळलं की हे प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतात की मी बाहेर कसं पडू, मला हे करण्याची इच्छा आहे पण मी हे बोलू कसं. तर मला असं वाटतं की आपले विचार आपल्याला व्यवस्थित मांडता येणं आधी गरजेचं आहे. आपल्या फॅमिलीजवळ म्हणजे आपल्या कुटुंबाजवळच्या व्यक्तींजवळ पहिल्यांदा ही गोष्ट बोलणं गरजेचं आहे. त्यांना पटो वगैरे न पटो, पण आपण बोलणं हे आपलं कर्तव्य आहे. पहिलं पाऊल आपल्याला उचलणं गरजेचं आहे. आपल्याला रेडीमेड कोणीच आणून देणार नाही. आपले बँक अकाउंट असणं ही आपल्याला आधी आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. आपलं पॅन कार्ड असणं ही आपली व्हॅल्यू आपल्याला आधी करणं गरजेचं आहे. हे कळणं पण तितकंच महत्वाचं आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला उद्योजकतेकडे घेऊन जाण्यासाठी म्हणजे अनेकदा महिला पगार येत असतो, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आर्थिक कमाई असते, पण आर्थिक निर्णय क्षमता असते की नाही, हा ती असते. घेण्याची ती प्रवृत्ती आपण स्वतः दाखवणं तितकंच महत्वाचं आहे. आपले विचार आपण प्रत्यक्षात चांगल्या शब्दामध्ये आपल्या नवऱ्याजवळ तितकंच मांडणं गरजेचं आहे. स्पष्ट भाषेमध्ये त्याचं मत जाणून घेणं गरजेचं आहे. किंवा आपण व्यवसाय करत असतो, आपण खूप चांगल्या पद्धतीने इन्कम करत असतो, त्याचा अर्थ असा नाही की आपण घरामध्ये आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने आपल्याला वागायला हवं. तर आपण आपल्या म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला कुटुंबातील लोकांना आपलंसं करून त्यांचे विचार तुम्हाला काय वाटतं ह्या शब्दामध्ये आपुलकीने विचारून तशा पद्धतीने वागणं सोपा मार्गाने आपण जाऊ शकतो. एक समतोल साधणं तितकंच महत्वाचं आहे. तर मग सावित्रीबाई महिला विकास मंडळ ह्या संस्थेच्या माध्यमातून मी जेव्हा लेक्चरला सुरुवात केली तेव्हा मग कळलं की आपल्याकडे जे नॉलेज आता झालेलं आहे म्हणजे शेअर मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने काम करू शकतो आणि आपण घर बसल्या कसं का आपला इन्कम जनरेट करू शकतो. तर हे तर आपल्याला नॉलेज समजलं, ह्याची आपण हे रेग्युलर बेसवरती आपण करतोच आहोत. तर अशा पद्धतीने अनेक महिलांची ही गरज आहे की त्यांना काहीतरी करण्याची इच्छा असते, काहीतरी म्हणजे त्यांना मंथ ऑफ एंडिंगला इन्कम सोर्स हवं असतं. बरोबर. तर हे इन्कम सोर्स त्यांना मिळेल कसं, तर घर बसल्या मुलांनाही सांभाळून कुटुंबालाही वेळ देऊन आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून हे कसं करता येईल. तर अशा पद्धतीने मी लेक्चरच्या स्वरूपात त्यांच्या समोर उभी राहिले. माझ्याकडे जे काही नॉलेज आहे शेअर मार्केटचं तर हे मी त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि एका प्रोजेक्ट घेऊन त्या प्रोजेक्टवरती मी काम करायला सुरुवात केली आणि डे टू डे प्रॉफिटचा प्रवास सुरू झाला. त्यामुळे एखाद्या कॉन्सेप्टला काहीतरी प्रोजेक्टला नाव देणं तितकंच महत्वाचं होतं. आणि मग अशा वेळेला एक प्रोजेक्ट मी हाती घेतला की तेजी असो वा मंदी प्रॉफिट झाला पाहिजे. या कॉन्सेप्टला अनुसरून डे टू डे प्रॉफिटचा म्हणजे निर्माण झाला आणि अशा पद्धतीने डे टू डे प्रॉफिट, लर्न स्टॉक मार्केट, एंट्री एक्झिट प्रॉफिट या माध्यमातून मी सगळ्या महिलांसमोर आले. आणि माझं टार्गेट ऑडियन्स मला माहिती होता की महिला आहेत, त्यांच्याकडे वेळ असतो कारण दुपारी 1च्या नंतर 2 ते 5 हा वेळ असतो. तो एकतर आम्ही टीव्ही पाहण्यामध्ये किंवा गप्पा मारण्यामध्ये किंवा गॉसिपमध्ये आम्ही वेळ घालवत असतो. पण हा वेळ जर मी माझ्या उद्योजकाकडे दिला किंवा मला काय आवडणाऱ्या गोष्टी आहेत, माझ्या काय हॉबीज आहेत, त्या हॉबीजवरती जर मी वेळ दिला तर हा नक्कीच ही कला, ही माझी आवड उद्योजकामध्ये येऊ शकेल, एक व्यवसाय निर्माण करू शकेल. आणि जो काही माझं विजन आहे किंवा माझं जे काही ध्येय आहे की मंथ ऑफ एंडिंगला मला इतकं इन्कम जनरेट झालं पाहिजे, तर ह्या कलेमधूनच सुरू होईल. आणि अशा पद्धतीने मी वेगवेगळ्या महिलांपर्यंत आज माझा प्रवास सुरू आहे. वेगवेगळे माझे लेक्चर्स शेअर मार्केटच्या संदर्भात अचूक शब्दामध्ये आणि थोडक्यामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा मी डे टू डे प्रॉफिटच्या माध्यमातून मी जेव्हा लेक्चर्स वगैरे घेते तर ॲज अ ट्रेनर म्हणून मी त्यांच्यासमोर उभी राहते. पण त्यावेळेला एक विद्यार्थिनी म्हणून मला नक्की त्या ट्रेनरकडून काय हवं आहे तर हे जाणून घेतलेलंच आहे मी आधी. कारण एक स्टुडंट म्हणून मला नक्की काय हवं होतं मार्केटमधून, एक प्रशिक्षणाकडून मला नक्की काय हवंय ह्याचा जेव्हा मी अभ्यास केला आणि त्या शब्दांमध्ये मी आज मला माझ्या उद्योगिनींपर्यंत मला काय पोचवायचं आहे
ह्याचा पूर्ण मी म्हणून एक स्ट्रॅटेजी तयार केली, एक प्रोजेक्ट तयार केला आणि आज तो मी सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असते. आणि शेअर मार्केट हा सट्टा आणि जुगार नसून जर तुमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने जर नॉलेज असेल आणि अभ्यास असेल तर नक्कीच तुम्ही शेअर मार्केटमधून डे टू डे प्रॉफिट हे जनरेट करू शकता. मग अशाच किती महिला तुमच्या बरोबर जोडल्या गेल्यात? आतापर्यंत जवळजवळ 265 पेक्षा जास्त स्टुडंट आज माझे आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये माझं लेक्चर्स चालतात. तर काही महिलांना मुंबईपर्यंत येणं शक्य नसतं, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आपण कसा वापर करू शकतो, म्हणजे आपल्याकडे स्मार्टफोन तर असतातच, पण त्या फोनचा आपण व्यवसायासाठी कसा उपयोग करायला हवा, किंवा आपण व्हॉट्सअप आणि फेसबुक सारखे हे जे ऍप्लिकेशन आहेत हे डेली बेसिसवरती आपण किती वेळा तरी यूज करतो. जरा तरी म्युझिक वाजले की लगेच आपण पाहतो की आपल्याला कोणी व्हॉट्सअप केलंय का, कोणी फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली आहे का, ह्या आपण सगळ्या गोष्टी पाहत असतो वेळ काढून. तर अशाच पद्धतीने जर दिवसातला एक 5 मिनिटं जरी आपण शेअर मार्केटचं नॉलेज घेण्यासाठी जरी वेळ काढला तर शेअर मार्केटचं सुंदर ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये देखील येतं आणि हे ऍप्लिकेशन जरी डाउनलोड केलं तसं जसं आपण फेसबुक आणि व्हॉट्सअप ह्याच्यासाठी वेळ देतो तसंच शेअर मार्केटचं नॉलेज घेण्यासाठी देखील आपण हा वेळ देऊ शकतो ऍप्लिकेशनच्या माध्यमातून. आणि अशा पद्धतीने आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर घर बसल्या देखील करू शकतो. आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की हे डे टू डे प्रॉफिट आहे, त्यामुळे हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे. जर तुमच्या मनामध्ये दुसरा काही उद्योग करण्याची इच्छा असेल तर त्यासाठीचं भांडवल सुद्धा कदाचित आपण या माध्यमातून निर्माण करू शकतो. आणि तुमची स्वतःची इच्छा की मी माझी ओळख शोधली त्याप्रमाणे इतर जे कोणी शोधत असेल, आज महाराष्ट्रभरातून तुम्ही अशा महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय. आणि त्याचबरोबर झेप उद्योगिनींची सारखा नियतकालिकाच्या सुद्धा तुम्ही संपादिका आहात, तर त्याचा जन्म कुठे झाला आणि ही कल्पना कशी साकार झाली? झेप उद्योगिनीचा प्रवास खूप अगदी म्हणजे स्टेप बाय स्टेप झाला. जसा डे टू डे प्रॉफिटचा प्रवास सुरू झाला, डे टू डे प्रॉफिटच्या प्रवासामध्ये जेव्हा मी वेगवेगळ्या महिलांपर्यंत लेक्चर्स शेअर मार्केटचं आर्थिक साक्षरतेवरती जेव्हा मी प्रशिक्षण घ्यायचे तेव्हा मी जाणून घेतलं की काही महिला एज्युकेटेड आहेत, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, पण त्यांच्याकडे पॅन कार्ड नाही आहे, त्यांच्याकडे स्वतःचं बँकेचं अकाउंट नाही, कारण ती कमवती नाही आहे म्हणून तिच्याकडे बँकेचं अकाउंट नाही. आणि ही गोष्ट कुठेतरी खंत वाटत होते की आज आपण एकटे एज्युकेटेड होणं कितपत योग्य नाही आहे, तर आपल्याबरोबर आपल्या आणखीन अधिक महिलांपर्यंत आपल्याला हे घेऊन पोचवलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आम्ही एक मोटिवेशन म्हणा किंवा आज मदतीचा हात म्हणून त्यांच्यासमोर आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे, कुणीतरी पुढे येणं आणि हा प्रवास पुढे कंटिन्यू घेऊन जाणं तितकंच महत्त्वाचं आहे. आज सावित्रीबाई फुलेंनी जर पुढाकार घेतला नसता तर आपण आज घडू शकलो नसतो. आणि आज आपण वाचन आणि आज आपण प्लॅटफॉर्म जो वापरतो आहोत किंवा आपण एका व्यासपीठाचा आपण वापर करतो तर आज त्यांच्यामुळे आपण घेऊन जाऊ शकलो. तर हाच प्रवास जर आपल्यासारख्या चांगल्या एज्युकेटेड महिलांनी जर पुढे जर घेऊन गेलो तर नक्कीच हळूहळू ही संकल्पना किंवा खेड्यापाड्यांमध्ये आपोआप रुजत जाईल आणि जास्तीत जास्त आपला वेळ आपण व्यवसायात कसा दिला पाहिजे, आपला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण कसा वेळ दिला पाहिजे, तर हा कल सुरू होईल. तर अशा पद्धतीने जेव्हा माझ्या आईच्या घरी मीटिंग व्हायच्या महिला बचत गटांच्या, त्या बचत गटातून थोडंसं एक इन्स्पायर म्हणून मी तिथे प्रशिक्षण सुरू केलं. तेव्हा कळलं की प्रत्येक उद्योगिनीला ना, म्हणजे उद्योगिनी म्हणता येणार नाही, पहिल्यांदा ती महिला असते आणि प्रत्येक महिलेच्या अंगीने एक तरी कला असते आणि प्रत्येक महिला ही त्या कलेमध्ये पारंगत असते. फक्त तिला तिची स्वतःची ओळख नसते आणि स्वतःवरती विश्वास नसतो की हे नक्की मी इतकं चांगल्या पद्धतीने करू शकेन का. पण हे तू चांगल्या पद्धतीने करू शकशील आणि तू हे करू शकशील आणि तू हे करू शकशील, हा ठाम विश्वास त्यांच्यापर्यंत पोहोचवणं तितकंच महत्त्वाचं होतं. त्यामुळे कोणीतरी तिथे उभं राहणं गरजेचं होतं. मग अशा पद्धतीने डे टू डे प्रॉफिटच्या माध्यमातून ज्यांना कॉम्प्युटर चालवता येतं, इंटरनेट यूज करता येतं, स्मार्टफोन यूज करता येतं, अशा महिलांपर्यंत मी पोहोचू शकले. पण अशा काही महिला आहेत की त्यांना कॉम्प्युटरबद्दलचं नॉलेज नाही माहिती किंवा स्मार्टफोन यूज करता येत नाही, पण त्यांना चांगली पुरणपोळी बनवता येते, मेथीचे लाडू चांगल्या पद्धतीने बनवता येतात, दिवाळीचा फराळ चांगला बनवता येतो, तोरणं चांगली बनवता येतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या कलांनी त्या संपन्न आहेत. मग अशांसाठी आपण काय करू शकतो? मग अशांसाठी आपण एक वेगळा जर प्लॅटफॉर्म घेऊन आलो आणि काहीतरी करण्याची इच्छा असेल तर अशा पद्धतीने त्यांच्या कलेतून त्यांना व्यवसाय निर्माण करून देण्याचा उद्देशाने झेप उद्योगिनीचा प्रवास सुरू झाला.
आणि अशा पद्धतीने झेप उद्योगिनीचे बचत गट, महिला म्हणजे स्वयं उद्योजिका ज्या फक्त स्वतःपुरताच व्यवसाय करतात अशा महिलांपर्यंत आम्ही पोहोचत गेलो. घराघरांमधून आम्ही प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आता हे प्रशिक्षणार्थी पण कोण होत्या? आपल्या उद्योगिनीच होत्या, ज्या आपापल्या विषयामध्ये खूप चांगल्या पारंगत आहेत आणि त्यांना प्रॅक्टिसची पण फार गरज आहे की आज त्या प्लॅटफॉर्मवरती मी जर उभी राहिले तर मी कशी बोलू शकेन, किंवा त्यांच्यासमोर जेव्हा मी प्रश्न मांडेन किंवा त्यांच्यासमोर मी जेव्हा मार्गदर्शक म्हणून उभी राहीन तर त्यांच्याकडून येणारे जे काही प्रश्न आहेत त्यातून मी अजून काय मी शिकेन. म्हणजे प्रशिक्षणार्थाला एक स्वतःला आयडेंटिटी तयार करता येते. इव्हन वेगवेगळ्या प्रश्नांवरती त्यांचा पुन्हा रिसर्च सुरू होतो आणि नेक्स्ट टाइमच्या प्रश्न जर असे आले तर त्याच्यासाठी माझ्याकडे काय उत्तर असेल त्याची तयारी देखील ह्या माध्यमातून आपण करतोय. तर झेप उद्योगिनीचा हा व्यासपीठच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या उद्योगिनींना इथे घेऊन येतो. म्हणजे त्या फूड सेक्टर मधल्या असू देत किंवा सर्व्हिस सेक्टर मधल्या असू देत, अशा सगळ्या उद्योगिनींना आपण एका प्लॅटफॉर्मवरती घेऊन येतो. आणि असं म्हटलं जातं की महिला एका ठिकाणी राहू शकत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये लगेच भांडणं होतात, पण हा दृष्टिकोन चेंज करण्याचा एक प्रयत्न चालू आहे. आणि प्रत्येक घरामध्ये उद्योगिनी तयार व्हावी हा झेप उद्योगिनीचा उद्दिष्ट आहे. मग ती पापड लोणची बनवणारी असो किंवा विणकाम करणारी देखील असू देत, तर तिला तिच्या स्वतःची आयडेंटिटी आम्हाला तयार करायची की हो मी एक उद्योगिनी आहे म्हणून. अशा पद्धतीने झेप उद्योगिनीचा प्रवास सुरू आहे. म्हटलं तर म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सुरू झालेला हा प्रवास आता दुसऱ्यांची ओळख निर्माण करण्यापर्यंत त्यांनी मजल गाठलेली आहे. आणि हे सगळं करत असताना स्वार्थ हा कुठेच उद्दिष्ट नाहीये. तर जसं स्वतःची ओळख निर्माण करताना कुटुंबाला हातभार लावणं हा तुमचा उद्देश होता, त्याचप्रमाणे आता मी जर एक उद्योजिका म्हणून उभी राहते आहे तर माझ्याबरोबर आणखीन माझ्या मैत्रिणी उभ्या राहाव्यात. याबरोबर आणखीन काही सामाजिक उपक्रमही आपण करता का? हो, सामाजिक उपक्रम करण्याचा उद्देश पण एकच असा आहे की ही जी गोष्ट आहे की महिला उद्योजिकाचा हे जे कॉन्सेप्ट आहे त्यांच्या मनामध्ये रुजलं गरजेचं आहे. आणि वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या उद्योगिनीचं टॅलेंट लोकांसमोर येईल आणि तिला काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होईल की बाबा ही असं करू शकते तर मी पण अशा पद्धतीने माझ्याकडे असलेलं जे काही नॉलेज आहे ते मी इतरांपर्यंत घेऊन जाऊ शकेन. तर सामाजिक कार्यक्रम हा तर सुरूच आहेच. आपण झेप उद्योगिनीच्या माध्यमातून ह्या उद्योगिनींना प्लॅटफॉर्मवरती घेऊन येतोच आहोत. प्लस त्यांना आपण वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय आणखीन कशा पद्धतीने लोकांसमोर कौशल्य वाढेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर त्या कशा पद्धतीने आणखीन करू शकतील, गव्हर्नमेंट स्कीम्स ज्या आहेत त्याचा वापर त्या कशा करतील, स्वतःचं बँकिंग अकाउंट ह्या स्वतः जाऊन कशा ओपन करतील त्याच्यामधली माहिती, आणि वेगवेगळ्या लोकांना आपल्या ओळखी कशा करतील किंवा नेटवर्किंगच्या माध्यमातून आपला व्यवसाय लोकांपर्यंत त्या कशा आणखीन घेऊन जातील, किंवा बोलण्याचं जे कौशल्य असतं त्याच्यामध्ये सगळ्यात जणी वीक असतात. कुठेतरी भीती असते की मी बरोबर बोलू शकेन की नाही किंवा मी माझ्या मोजक्या शब्दात माझा व्यवसाय मांडू शकेन की नाही. पण मला असं वाटतं की प्रत्येक वेळी एकाच कार्यक्रमामध्ये किंवा एकाच प्रशिक्षणामध्ये आपण एक्सपर्ट होत नाही. तर आपल्याला वारंवार त्या गोष्टीची सवय असणं गरजेचं आहे. आणि वारंवार सवय व्हावी आणि त्यातून आपण वेळ कसा काढावा आणि इतर महिलांची पण त्यातून ओळख व्हावी किंवा इतर महिला माझ्या व्यतिरिक्त आणखी कुठला व्यवसाय करतात ह्याची ओळख देखील व्हावी. किंवा जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा जग अजून कुठल्या पद्धतीने आहे, सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी असतात, पण त्यातून देखील आपण आपला चेहरा स्माईल व्यवसायामध्ये कशी ठेवायला हवी तर तेही आपल्याला त्यातून शिकायला मिळतं. आणि हा प्रवास तसाच सुरू आहे. वेगवेगळ्या उद्योजिका एकमेकींना भेटतात, एकमेकींना मदत करतात आणि तुझा व्यवसाय कसा मोठा होईल किंवा माझा व्यवसाय मोठा होण्यासाठी तू मला कशा पद्धतीने मदत करशील हे जेव्हा त्यांचं बोलणं होतं झेप उद्योगिनीच्या माध्यमातून तर त्यांचं एक विजन क्लिअर होतं की नाही आता आपण ही सुरुवात आहे, आता ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आणि आपण कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकतो, नेटवर्किंगचा आपल्याला किती उपयोग होतो आहे. तर आणि तशाच पद्धतीने आपण जो आपला व्यवसाय आपण हाताळतो आहोत तर त्याला आणखीन आपण काय मार्गदर्शन आपल्याला असायला पाहिजे, तर त्याची वाटचाल किंवा त्याचा तो प्रवास किंवा त्याची ती धडपड किंवा ते मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. तर हे ह्या पद्धतीने सुरू आहे. एखादं उदाहरण सांगू शकाल झेप उद्योगिनींच्या माध्यमातून उद्योगिनींच्या यशाचं? झेप उद्योगिनीच्या माध्यमातून आपण एक साधं सिंपल उदाहरण आहे की शिक्षण कंप्लीट नाही झालं
आणि ती खंत ही प्रत्येक महिलेला असते की आपण जर चांगलं शिक्षण घेतलं असतं तर आपण आज चांगल्या पद्धतीने बोलू शकलो असतो, चांगल्या पद्धतीने लिहू शकलो असतो. तर एक उदाहरण मला द्यायचं आवडेल की आमच्या झेप उद्योगिनीमध्ये एक उद्योगिनी आहे जी इको फ्रेंडली गणपती बनवते आणि शिक्षणाच्या माध्यमात पाहायला गेलं तर तिचं फार कमी शिक्षण आहे. पण आज ती झेप उद्योगिनीच्या माध्यमातून नवऱ्याचा बिझनेसमध्ये ती आली आणि आज ते पुढे घेऊन जाते. म्हणजे एक स्टेप बाय स्टेप जेव्हा आपण व्यवसाय करत जातो आणि चांगल्या पद्धतीने जेव्हा व्यवसाय येतो आणि त्यावेळेला डिसिजन घेतात की त्यांनी आपला व्यवसाय बंद करायचा, जेव्हा असा घरातला जर डिसिजन येतो त्यावेळेला ही उद्योगिनी उभी राहते की नाही मी हे पुढे घेऊन जाईन. तर हा अभिमान असतो झेप उद्योगिनीसाठी नक्कीच की बंद होतोय आणि आता बंद नाही मला होऊन द्यायचंय, हा व्यवसाय मी पुढे घेऊन जाईन, माझ्या पद्धतीने मी घेऊन जाईन. तर हा कॉन्फिडन्स त्यांच्यामधला जो आलेला असतो आणि काहीतरी करण्याची इच्छा किंवा मी आज मोबाईल ॲप्लिकेशन प्रॉपर यूज करू शकते, मी टायपिंग करते, भले मी तोडकं मोडकं का नाही पण मी टाईप करते, माझा मेसेज मी घेऊन माझ्या ज्या काही पॅम्पलेट्स आहेत मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून मी इतर महिलांपर्यंत घेऊन जाते किंवा आज मला बोलता येत नाही पण मी प्रयत्न करते. हा कॉन्फिडन्स किंवा आपल्यासारखं ही सुरुवात ही त्यांच्यामध्ये मला दिसून आली. आणि अशा पद्धतीने पापड लोणची बनवणारे देखील उद्योगिनी आज झेप उद्योगिनीमध्ये असोसिएट्स आहेत. तसंच बेसनाचे लाडू मी खूप चांगल्या पद्धतीने बनवू शकते, हा कॉन्फिडन्स जो त्यांच्यामध्ये जो आलेला आहे ना, तर तो पाहून देखील खूप आनंद होतो की येस ह्या कुठेतरी आता रुळाला लागल्यात आणि स्वतःवरती विश्वास ठेवायला लागलेले आहेत की माझा बेसनचा लाडू हा भारतात कुठेही मिळणार नाही. हा जो त्या लेवलचा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आलेला आहे तो फार महत्वाचा आहे की बेसनचे लाडू हे सगळ्याच विकतात किंवा सगळ्याच बनवतात पण बेसनचा लाडू माझ्यासारखा दुसरा कोणीच बनवू शकणार नाही, हा जो कॉन्फिडन्स आहे किंवा बेसनच्या लाडवाला मार्केटमध्ये डिमांड मिळू शकते, हा जो कॉन्फिडन्स तो त्यांच्यामध्ये पाहायलाच मिळतोय. डे टू डे प्रॉफिट विषयी थोडी अधिक माहिती सांगा ना. डे टू डे प्रॉफिट हा स्टॉक मार्केट रिलेटेड सब्जेक्ट आहे आणि महिलांनी घरात बसून स्टॉक मार्केटच्या माध्यमातून कशी इन्व्हेस्टमेंट करावी आणि आपला डे टू डे प्रॉफिट कसा जनरेट करावा तर त्याच्याबद्दलचा हा प्रवास सुरू झाला. डे टू डे प्रॉफिट लर्न स्टॉक मार्केट एंट्री एक्झिट प्रॉफिट ह्या नावाने ही संकल्पना मी मार्केटमध्ये घेऊन आले जेणेकरून आपण जी काही इन्व्हेस्टमेंट करत आहोत तर त्याच्या आधी आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन म्हणजे त्याबद्दलचं नॉलेज आपल्याकडे असणं गरजेचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे स्टॉक मार्केट हा चढ उताराचा प्रवास आहे आणि आपण मोस्ट ऑफ त्याच्याबद्दल निगेटिव्ह गोष्टी फार ऐकत असतो. पण जर आपल्याला त्या क्षेत्रातला शेअर मार्केट ह्या विषयाचा जर परिपूर्ण जर अभ्यास असेल तर नक्कीच आपण शेअर मार्केटच्या माध्यमातून योग्य गुंतवणूक करून चांगल्या पद्धतीने आपण आपलं प्रॉफिट जनरेट करू शकतो. तर अशा पद्धतीने डे टू डे प्रॉफिटचा प्रवास सुरू झाला. आणि आज किती महिला ह्याच्यामध्ये सहभागी? जवळजवळ डे टू डे प्रॉफिटच्या डे टू डे प्रॉफिट या माध्यमातून मी आज जवळजवळ 1000 महिलांना शेअर मार्केटचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आज त्या घरात बसून आपली इन्व्हेस्टमेंट कशी असायला हवी तर ह्या चांगल्या पद्धतीने त्या स्वतःचं अकाउंट हँडल करतायत. झेप उद्योगिनींच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जागृतीचं एक खूप मोठं काम करत आहात आणि या संदर्भात आता काही नवीन पाऊल उचलण्याचं तुम्ही ठरवलंय तर त्याविषयी सांगा. डे टू डे प्रॉफिटचा प्रवास सुरू असतानाच डोळ्यासमोर आणखीन काही महिला दिसून येत होत्या ज्यांना कॉम्प्युटरचं नॉलेज नव्हतं, इंटरनेट कसं हाताळायचं हे देखील माहिती नव्हतं. पण अशा प्रत्येक उद्योगिनीच्या अंगी एक चांगली कलागुण असते आणि ह्या कलागुणेला जर आपण व्यवसायात जर घेऊन आलो तर नक्कीच प्रत्येक घरातली महिला ही उद्योजिका बनू शकते. आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बचत गटाची सुरुवात झाली आणि बचत गटाच्या माध्यमातून झेप उद्योगिनीचा प्रवास सुरू झाला आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या महिला झेप उद्योगिनीमध्ये असोसिएट्स होऊ लागल्या ज्यांना खूप चांगल्या पद्धतीने काही वस्तू बनवता येत होत्या, पदार्थ बनवता येत होते पण त्यांच्यात तो कॉन्फिडन्स नव्हता की मी हा व्यवसायामध्ये रूपांतर करू शकेन. तर मग अशाच उद्योगिनींना आणि असं घरातील प्रत्येक महिलेला या व्यासपीठामधून आम्ही त्यांच्या व्यवसायाला आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं घेऊन जाता येईल हा ध्यास होता आणि ध्यास आहे देखील. तर अशा पद्धतीने त्या महिलांचं जे काही प्रोडक्ट्स होते म्हणजे दिवाळीचा फराळ असू दे, सरबत असू दे, मसाले असू देत किंवा चॉकलेट्स बनवण्यामध्ये त्या काही एक्सपर्ट्स असतील तर अशा महिलांना व्यासपीठावरती आणून
त्यांना त्यांच्या प्रोडक्टबद्दल आणखीन कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि त्यांचं प्रोडक्ट हे कायद्याने किंवा ब्रँडिंग आणि पॅकेजिंगच्या माध्यमातून आणखीन चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये कसं प्रदर्शित होईल. तर अशा पद्धतीने हा व्यासपीठच्या माध्यमातून महिलांना मोटिवेट करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. वेगवेगळे मार्गदर्शक ह्या व्यासपीठावरती येतात आणि महिलांना उद्योजकाकडे घेऊन जाण्यासाठी एक हातभार लावला जातोय. त्यांच्यातील कलागुणांना इतर लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशाच पद्धतीने झेप उद्योगिनीचा हा व्यासपीठ सुरू असतानाच ह्या महिलांमध्ये वेगवेगळे कलागुण डोळ्यासमोर आले. मग त्या फूड सेक्टरमधल्याही देखील आहेत, तसंच सर्व्हिस सेक्टरमधल्या देखील आहेत, ज्यांच्याकडे खूप चांगलं कौशल्य आहे पण त्या घराच्या बाहेर पडू शकत नाही. पण त्यांच्याकडे जे कौशल्य आहे ते घरात बसून देखील करू शकतात. आणि ह्याच्यासाठी आम्ही एक वेबसाईट लॉन्च करणार आहोत, ऑनलाईन शॉपिंग. आणि ही ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून महिलांचे हे सगळे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे जातील आणि त्या महिलांमध्ये जो काही प्रश्न आहे की आम्हाला मार्केट कशा पद्धतीने उपलब्ध होईल घर बसल्या, तर ह्याच्या ध्यासामध्ये झेप उद्योगिनीच्या माध्यमातून महिला उद्योजिकांचे व्यवसाय आणि त्यांचे प्रोडक्ट जे आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरता जो त्यांचा मार्केटिंग हा वीक पॉईंट जो आहे तो जास्तीत जास्त सॉल्व करण्यासाठी, म्हणजे तो प्रश्न निवारणा करण्यासाठी आणि त्या मानाने